पाणी गळती रोखण्यासाठी आणि कमीत कमी वीज वापरात पंपगृह चालवण्यासाठी डेन्मार्क सरकार सोलापुरात लीकमॅन हा प्रकल्प राबवणार आहे। डेन्मार्क सरकार त्यांच्या शहरातील पाणी गळती रोखणं आणि कमीत कमी वीज वापरात पंपगृह चालवण्यासाठी लीकमॅन हा प्रकल्प राबवतं। या सरकारनं सोलापुरात प्रायोगिक तत्वावर हा प्रयोग राबवण्याची तयारी दाखवली आहे। या कामाचा खर्च जागतिक बँक आणि डेन्मार्क सरकार करणार आहे। त्यानुसार आम्ही लवकरच डेन्मार्कच्या दूतावासाला पत्रव्यवहार करणार आहोत, असं पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी सांगितलं। राज्य सरकारच्या महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन विभागाचे प्रमुख प्रवीण सिंग परदेशी यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ 4 दिवसांच्या डेन्मार्क दौऱ्यावर गेलं होतं। या दौऱ्यात सहभागी झालेले पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे सोमवारी पालिकेत रुजू झाले। या दौऱ्यातून पालिकेला नेमकं काय मिळणार याबद्दलची माहिती आयुक्तांनी दिली। महापालिका उजनी धरण, एकरूख तलाव आणि टाकळी पंपगृहातून पाणी उपसा करते आणि शहरात पाणी पुरवठा करते। पाणी उपशाच्या स्रोतांपासून थेट घरापर्यंत पुरवठा करेपर्यंत सुमारे 30% जास्त पाणी गळती होते। शहरातील पाणी गळती कमी करण्यासाठी लीकमॅन या प्रकल्पाची मदत होऊ शकते, असं आम्हाला दिसून आलं। प्रायोगिक तत्वावर 1 किंवा 2 प्रभागात हा प्रकल्प राबवता येऊ शकतो। हा प्रयोग यशस्वी झाला तर शहरातील इतर प्रभागांमध्ये राबवता येईल। महापालिकेकडे निधी नाही, त्यामुळं डेन्मार्क सरकार आणि त्यांनी मंजूर केलेल्या कंपन्यांनी प्रायोगिक तत्वावर त्यांच्या स्वनिधीतून हा प्रकल्प राबवण्याची तयारी दाखवल्याचं पालिका आयुक्तांनी सांगितलं। महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला दरवर्षी 70 ते 80 कोटी रुपयांचं वीज बिल येतं। लीकमॅन प्रकल्पातून पाणी उपसा केंद्र, पाणीपुरवठा केंद्रातील पंपावर 3 कंपन्यांनी एकत्र येऊन तयार केलेलं कंट्रोलर बसवल्यास वीज बिलात बचत होणार आहे।